सध्या ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्याविषयीचे अपडेट्स ती चाहत्यांसोबत नेहमी शेअर करते. काही महिन्यांपूर्वी जुई सोलो ट्रिपसाठी थायलंडमध्ये गेली होती. या ट्रिपचे फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये जुईने या सोलो ट्रिपचा एक भयानक किस्सा सांगितला. जुईला लहानपणापासूनच फिरण्याची खूप आवड आहे आणि आई वडिलांमुळे तिच्यामध्ये ही आवड निर्माण झाली. जुई थायलंडला गेली असताना मध्यरात्री 2:30 वाजता ती तिकडे हरवली होती. जुई तिच्या ग्रुप पासून वेगळी झाली आणि अनोळखी रस्त्यावर हरवली. मात्र अशा परिस्थितीमधून जुईने न घाबरता त्यातून मार्ग काढला. याबद्दल सांगताना जुई म्हणाली की मी थायलंडला असताना रात्री 2:30 वाजता मी हरवले होते. वॉकिंग स्ट्रीट असं त्या भागाचं नाव आहे. तिथे माझ्याबरोबर भारतीय लोकांचा एक ग्रुप होता, पण मी मध्यरात्री 2:30 वाजले असताना त्यांच्यापासून वेगळी झाले आणि हरवले. ती जागा सुद्धा न जाण्यासारखीच आहे. तिथे माझ्या आजूबाजूला खूप विचित्र गोष्टी सुरू होत्या, त्यामुळे मला भीती वाटत होती. माझा फोन पण चालू नव्हता. नेटवर्क नसल्यामुळे कोणाला फोनही करू शकत नव्हते. पण मला एक सवय आहे, मी जिथे कुठे जाते त्या रस्त्यांचे, तिकडच्या गोष्टींचे फोटो काढते, जेणेकरून मी जर रस्ता विसरले तर मला मदत होते. त्यावेळी देखील मी असंच केलं होतं. जुईने पुढे सांगितलं, मग मी तशाच ठिकाणांचे फोटो उलट्या क्रमाने पाहायला सुरुवात केली. त्या फोटोच्या खुणा शोधत ती पावलं टाकत राहिले. माझ्या फोनमधील फोटोंच्या मदतीने मी रस्ता शोधत शोधत पुन्हा माझ्या हॉटेलवर पोहोचले. तेव्हा त्या ग्रुपमधील लोकांना ही एकटीच मुलगी आहे, कुठे गेली म्हणून माझी काळजी वाटत होती. त्यानंतर मी साधारण 3:30 वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचले. परंतु त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे अशा वेळी आपण गोंधळून न जाता शांतपणे मार्ग शोधला तर पर्याय सापडतो, असं जुईने शेवटी सांगितलं. मराठी वाहिनी या चॅनलला तिने ही मुलाखत दिली होती. इतकंच नाही तर जुई 9वीत असताना सुद्धा एक भयंकर प्रकार घडला होता. ते म्हणजे ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी त्यांचे पैसे घेऊन ट्रॅव्हल एजंट पळून गेला होता. जुईचे वडील तिला आणि आईला शिमल्याला घेऊन जाणार होते. तेव्हा ऑनलाईन बुकिंग हा प्रकार नव्हता, त्यामुळे सगळा व्यवहार कॅश मध्ये व्हायचा. तर टूर एजंट त्यांचे पैसे घेऊन फरार झाला. पण जुईला शब्द दिला होता म्हणून 15,000 का होईना जुईचे बाबा तिला शिमल्याला घेऊन गेले. यातूनच लक्षात येतं की जुई आणि तिच्या कुटुंबाला फिरण्याची किती आवड आहे. फिरण्यासाठी तुमचं आवडीचं ठिकाण कोणतं आहे हे आम्हाला कमेंट मधून नक्की कळवा. मराठी मालिका विश्वातील अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.